प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत वालाच्या बिरड्यामध्ये अळूचं देठ घालून छान चमचमीत रस्सा। पिठोरीला आमच्याकडे खास नैवेद्यासाठी ही रेसिपी बनवली जाते। पिठोरीला हे बिरडं बनवण्याची आमच्याकडे प्रथा आहे। ही आगळी वेगळी रेसिपी मी तुम्हाला सविस्तर दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे। वालामध्ये अळू घालून त्याला मस्त खमंगपणा आणलाय। ही रेसिपी आमच्याकडे खास पिठोरी अमावस्याला पूजासाठी बनवली जाते। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्हाला मी सविस्तर दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे। कमी साहित्यामध्ये तयार होणारी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। अशा प्रकारे मी रात्रभर वाल भिजवून घेतले आहेत। वालाला छान मोड आले आहेत, ते आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे। तुम्ही बघू शकता छान मोड आलेले वाल आपल्याला घ्यायचे आहेत। हे वाल छान आपण सोलून घेणार आहोत, त्याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच नवनवीन आगळ्या वेगळ्या रेसिपींसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटला जोडून राहा। आज वालाच्या बिरड्याचा पारंपरिक रस्सा बनवला आहे। त्यात अळूचे कोवळे देठ घालून त्याला एक झणझणीत आणि खमंग चव आणली आहे। वालाचं बिरडं जसं नैसर्गिक गोडसर लागते, तसंच अळूच्या देठाने त्याला थोडीशी चवीनं उंची दिली जाते। अशा प्रकारे छान वाल आपल्याला सोलून घ्यायचे आहेत, त्यांची सालं काढून घ्यायची आहेत आणि वाल सोलताना ते आपल्याला हलक्या हाताने सोलायचे आहेत, जेणेकरून त्याची मोड तुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करत जा। तुम्ही लाईक केल्यामुळे मला नवनवीन रेसिपी बनवण्याची उत्सुकता निर्माण होते। मी छोटी यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करत असते, तर प्लीज मला सपोर्ट करा। या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला खूप खूप प्रेम, सपोर्ट आणि साथ द्या। अशा प्रकारे मी सर्व वालाचं बिरडं सोलून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त त्याला मोड आलेले आहेत। मोड आलेले वाल खाण्याचे अनेक फायदे आहेत, म्हणून आपण मोड आलेले वाल घेणार आहोत। आता आपल्याला अळूचे देठ घ्यायचं आहे। हा मी भाजीचा अळू घेतला आहे। भाजी बनवण्याचा अळू वेगळा असतो आणि वडी बनवण्याचा अळू वेगळा असतो। अशा प्रकारे देठांची साले आपल्याला काढून घ्यायची आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे अळूच्या देठांची साले काढून घेते। सालं काढल्यामुळे अळू घशाला चुरचुरत नाही किंवा खवखवत नाही। छान हे आपल्याला सालं काढल्यानंतर बारीक कापून घ्यायचं आहे। अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही बिरड्यामध्ये अळू घातलेले देठ तुम्ही जरूर बनवा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट रेसिपी आहे। छान आपल्याला अळूचे देठ बारीक कापून घ्यायचे आहेत। आज जे आपण बिरडं बनवणार आहोत त्याची संपूर्ण चव ही त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते। हे आपल्याला एकदम गीर शिजवून घ्यायचं आहे। छान आपल्याला हे अळूचे देठ बारीक कापून घ्यायचे आहेत। खूप झटपट अशी ही रेसिपी आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी खूप काही साहित्य किंवा वाटण घाटण लागत नाही। कमी साहित्यामध्ये चविष्ट आणि पौष्टिक बनणारी ही रेसिपी आहे। अळूचे देठ घातल्यामुळे रश्श्याला एक वेगळीच चव येते। तुम्ही सर्वच प्रकारचं बिरडं खाल्लं असणार, पण ही अळूचे देठ घातलेले बिरडं जरूर ट्राय करा। गणपतीच्या नैवेद्यासाठी सुद्धा तुम्ही हे बिरडं बनवू शकता। आता मी अळूचं एक पान घेतलं आहे, ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे
आणि ज्याप्रमाणे आपण कोथिंबीर कापतो त्याप्रमाणे हे आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे. वालाच्या बिरड्याला अळूचं देठ घालून थोडीशी पारंपरिक पण हटके टच आला आहे. मस्त ज्याप्रमाणे आपण कोथिंबीर कापतो तसे आपल्याला अळूचं पान कापून घ्यायचं आहे. अळूचं पान घातल्यामुळे बिरडं अधिकच स्वादिष्ट होते. त्याची चव दुप्पट होण्यास मदत होते. तुमच्याकडे पिठोरीला काय काय बनवलं जातं मला नक्की कमेंट्स करून सांगा. आमची नवसाची पिठोरी असते. बऱ्याच ठिकाणी पाना फुलांची पिठोरी सुद्धा केली जाते. ही आगळी वेगळी आणि भन्नाट रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. मी गणपती स्पेशल भन्नाट रेसिपी घेऊन येणार आहे, तर माझ्या चॅनलला जोडून राहा. आता आपण बिरडं बनवण्यासाठी बारीक कापलेला अळू, बारीक कापलेले अळूचे देठ, भिजवलेले शेंगदाणे, चिंच, गूळ आणि बारीक कापलेला कांदा घेतला आहे. ह्या नेमक्या आणि खास साहित्यामुळे आपलं बिरडं अधिकच स्वादिष्ट होणार आहे. आता हे सर्व आपण साहित्य एका कढईमध्ये टाकणार आहोत आणि हे आपल्याला अदावून बनवायचं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते तसं आपल्याला बनवायचं आहे. आता हे आपण गॅसवर ठेवलं नाहीये. सर्वप्रथम आपल्याला जे आपण बिरडं निवडलं होतं, सोलून घेतलं होतं, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग ते कढईमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण बिरडं टाकलं आहे, म्हणजे सोललेले वाल टाकले आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेले अळूची देठ टाकायचे आहेत. मग त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेलं अळूचं पान टाकणार आहोत. बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. एक चमचा हळद टाकायची आहे. थोडंसं आपण हिंग टाकणार आहोत. घरगुती लाल मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जेवढा तिखट हवा असेल तेवढा तुम्ही मसाला टाकू शकता. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही मसाले टाकायचे नाहीत. स्वादानुसार हिंग टाकायचे आपल्याला. याच्यामुळे हिंगामुळे चव आणखी दुप्पट होते. आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी. अजून थोडं चालायचं आहे तर साथ द्या, हाच तुमच्यावर विश्वास आहे. छान आपण हे मिक्स करून घेऊया. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. हे आपल्याला एकदम गीर शिजवून घ्यायचं आहे. पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा झणझणीत रेसिपी मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे. या भाजीची संपूर्ण चव तिच्या शिजवण्यावर अवलंबून आहे. थोडी झणझणीत, आंबट गोड अशी ही भन्नाट भाजी आहे. भन्नाट रस्सा आहे. खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे. पूर्ण आपण हे गीर शिजवून घेणार आहोत. कढईमध्ये हे शिजायला थोडा वेळ लागू शकतो, म्हणून नंतर हे आपण कुकरमध्ये टाकून छान आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट रेसिपी आहे. आता आपण 4-5 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये शिजवून घेतला आहे. बघू शकता जबरदस्त रंग आला आहे रश्श्याला आणि छान आपलं बिरडं बऱ्यापैकी शिजलं आहे. त्याच भाज्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. 4-5 शिट्ट्या देऊन हे बिरडं मी छान शिजवून घेतलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. चिंचाचा कोळ टाकायचा आहे.
शेंगदाणे टाकायचे आहेत. हे शेंगदाणे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा हे छान आपण कुकरला लावणार आहोत आणि 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मस्त एकदम गीर शिजवून घ्यायचं आहे. छान आपण हे एकजीव करून घेऊया, म्हणजे मीठ चांगल्या प्रकारे आपलं मिक्स होईल. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हे तुम्ही तांदळाच्या भाकरी सोबत खा, खूप भन्नाट लागते. 3 शिट्ट्या देऊन झाल्या आहेत. गरमागरम अळू घातलेलं बिरडं खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. अशाच नवनवीन वेगळ्या रेसिपींसाठी प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी खूप खूप तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. या महाराष्ट्रातल्या गरीब घराण्यातल्या मुलीला खूप खूप सपोर्ट करा. अशा प्रकारे आम्ही छान पिठोरीची पूजा केली आहे आणि त्याला मस्त नैवेद्य दाखवला आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.